महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कात, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेगाव, तालुका पवनी येथे एका सहाय्यक शिक्षकानं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांनी संबंधित शिक्षकाला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले हे सहाय्यक शिक्षक अनिल कुमार जगन राऊत यांच्यावर एका विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पवनी यांनी चौकशी करून 10 मार्च 2026 रोजी आपला अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. या अहवालात शिक्षक दोषी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले. शिक्षक राऊत यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे आणि नैतिक अधःपतनाचं वर्तन केल्याचं सिद्ध झालं. त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा व सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील 3(1) नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात अनिल कुमार राऊत यांचे मुख्यालय पंचायत समिती तुमसर येथे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यालयाबाहेर जाण्यासाठी त्यांना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. निलंबन कालावधीत त्यांना कोणती खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही असे आढळल्यावर त्यांच्यावर अतिरिक्त दोषारोप ठेवले जातील. त्यांना नियमानुसार केवळ निर्वाह भत्ता आणि पूरक भत्ते देय राहतील. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट संकेत जिल्हा प्रशासनाने दिला आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय.